विश्वातील सर्वात पुरातन तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या काळापासून जगप्रसिद्ध असलेल्या पाली भाषेला केंद्र सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल ऑल इंडिया भिक्खू संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करण्यात आले। यासाठी ऑल इंडिया भिक्खू संघानं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंचशिलाचा गमछा घालून आणि भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा देऊन आभार व्यक्त केले। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑल इंडिया भिक्खू संघाकडून आभार पत्र देण्यात आले। या प्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले, या सन्मानाचा स्वीकार करून मी हे भिक्खू संघाला दिलेले आभार पत्र नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले। ते पुढे असेही म्हणाले की महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या काळामध्ये जो काही मोठा विचार जगामध्ये प्रसारित झाला आणि त्यातून काही मोठे विचारवंत अभ्यासक, लेखक, साहित्यिक यांनी पाली भाषेत जो काही प्रचंड मोठा ज्ञानसाठा तयार केला तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याकरिता ही जी पाली भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे त्याचे संशोधन आणि संवर्धन करण्यासाठी प्रचंड मोठी मदत होणार आहे आणि या प्रचंड मोठा ज्ञानाचा साठा संपूर्ण जगाला उपलब्ध होणार आहे। यावेळी माजी मंत्री आमदार विजयभाई गिरकर, आमदार निरंजन डावखरे, भदंत राहुल बोधी महाथेरो, भदंत शांतिरत्न महाथेरो, भदंत राबसेल लामा तसेच भिक्खू संघ उपस्थित होता। सगळ्यांचे खूप खूप आभार। आणि पाली या भाषेला जो काही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्याबद्दल खरं म्हणजे आपण सगळ्यांनी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानले आहेत। त्यांच्या वतीनं आपण माझा हा सत्कार केलेला आहे, त्यामुळे त्यांच्या वतीनं हा सत्कार मी स्वीकारतो आणि आपला सत्कार आणि आपले आभार हे मी त्यांच्यापर्यंत पोहोचवतो। आज खरं म्हणजे हा दर्जा मिळाल्यामुळे निश्चितपणे भगवान गौतम बुद्धांच्या काळामध्ये जो काही एक मोठा विचार हा जगामध्ये प्रसारित झाला आणि त्यातनं इतक्या मोठ्या प्रमाणात विचारवंत, साहित्यिक, अभ्यासक, लेखक यांनी पाली भाषेमध्ये प्रचंड मोठा ज्ञानसाठा तयार केला। तो ज्ञानसाठा पुढच्या पिढ्यांना उपलब्ध होण्याकरता हा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे त्याचं संवर्धन करण्याकरता, त्याच्यावर संशोधन करण्याकरता प्रचंड मोठी मदत होणार आहे आणि हा प्रचंड मोठा ज्ञानाचा साठा पुन्हा एकदा जगाला उपलब्ध होणार आहे। आणि म्हणून मी माननीय मोदीजींचे आभार मानतो आणि भिक्खू संघाने या ठिकाणी हे जे काही त्यांचा सत्कार केलेला आहे त्यांच्या वतीनं तुम्ही स्वीकार करें। आज भिक्खू संघ ने ये जो स्वागत किया है, पाली भाषा को अभिजात भाषा का दर्जा दिया, क्लासिकल लैंग्वेज का दर्जा दिया, इसलिए ये जो स्वागत किया है इसके लिए मैं भिक्खू संघ का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं और विशेष आभार व्यक्त करता हूं हमारे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी का, जिनके कारण ये दर्जा यहाँ पर मिला है और उन्हीं की ओर से मैं ये स्वागत स्वीकारता हूं। हम सभी जानते हैं कि महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध जी के काल में जिस प्रकार से ज्ञान युक्त साहित्य तैयार हुआ, विचार तैयार हुआ, जिस प्रकार से अलग प्रकार का संशोधन हुआ, जिस प्रकार से ज्ञान का प्रसार हुआ, वो सारा ज्ञान हमारी अगली पीढ़ियों तक पहुंचाना जरूरी है और इसमें पाली भाषा का एक अपना बहुत महत्वपूर्ण योगदान है। ऐसी पाली भाषा को क्लासिकल लैंग्वेज, अभिजात भाषा का दर्जा मिलने के कारण अब यह सारा संशोधन, उसका संवर्धन करना, उस पर संशोधन करना, उसको अभिलेखों में एक प्रकार से संगठित करना, ये सारी चीजें इसके कारण आसान होने वाली है और ये ज्ञान का खजाना आने वाली पीढ़ियों तक पहुंचने वाला है। इसलिए मैं हमारे भिक्खू संघ का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ। महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, मुंबई।